जय जय राम कृष्ण जय हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय. बोलाच्या जागेवर तुम्ही हालताय. गोड गोड म्हणजे बोल घेऊन नाही ना, अनुभवानं वाजवताय ना तुम्ही. बोल घेऊन नाही वाजवत ना. ही डेअरिंग तरी कोण करतो एवढी. ठीक आहे, असू द्या, भागवू आपण. लक्ष द्या. नामान पूर्ण सुखाची प्रतिज्ञा असा विषय आहे. मुद्दा कसा आलाय आपल्या समोर का जर आम्ही रोज हरिपाठ करतो. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे काय? वारकऱ्याची संध्या आहे, पण हरिपाठ म्हणजे काय? नामाला गाणं, नामाचा परिणाम आणि नामाचा प्रभाव, या 3 गोष्टींना म्हणतात हरिपाठ. पण हा जो हरिपाठ आहे हा आम्ही रोज करतो, तरी सुद्धा आमच्या वाट्याला अजून तरी बाबा मोक्ष आलेला नाही. का आलाय? नाही आलेला. मग तो का आला नाही? ही जी मेघ आहे, ही मेघ जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या पहिले चरणात सांगतात. गोविंद 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 पुढचं चरण आहे का? म्हणा लागलिया छंद म्हणजे नामाला मागणी घातली की नाही तुकोबारायांनी. नाम घ्या, पण कसं घ्या? त्या मनामध्ये जे येतात ना बाकीचे चहा पाणी पाजायला आपल्याला, ते जे चहा पाणी पाजायला येतात. महाराज, दैवी संपत्तीची लक्षणं किती आहेत? 26 लक्षणं आहेत दैवी संपत्तीची. आसुरी संपत्तीची लक्षणं किती आहेत? 6 आहेत. बरोबर आहे. कोण बोललो? बाबा का? म्हणून चुकल्यावर सांगा. संख्या कोणाची जास्त आहे? दैवी संपत्तीच्या लक्षणांची संख्या जास्त आहे. आसुरी संपत्तीच्या लक्षणांची संख्या कमी आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम संश्रिता. अहंकारम बलम दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानम चाविजातस्य पार्थ संपदम. म्हणून चुकल्यावर सांगा बोलतो. दंभः दर्पः दंभो दर्पोभिमानश्च अभिमानः. दंभः दर्पः अभिमानः. क्रोधः पारुष्यम. बाबा पारुष्य म्हणजे काय सांगा आता तेवढं पण. पारुष्य म्हणजे काय? चला राहू द्या, काय हरकत नाही. 6 लक्षणं कशाची आहेत? आसुरी संपत्तीची. आणि 26 लक्षणं आहेत दैवी संपत्तीची. 26 जण एकत्रित हरिपाठाला बसू द्या. कोण? दैवी संपत्तीची लक्षणं. ही 26 जण नाश्त्याला म्हणा, हरिपाठाचा कटाळा येत असेल तर नाश्त्याला बसली सगळेजण मिळून. आणि ही 26च्या 26 जण गुण्या गोविंदानं नाश्ता करीत असताना याच्यातला एक, कशातला? आसुरी संपत्तीमधला एक इकडं आला ना नुसतं फिरकायला. काय बनवलंय र? असा जरी फिरकायला आला ना, मला डिपॉझिट जप्त होत आहे. आसुरी संपत्तीचं एक लक्षण जरी असलं
तरी दैवी संपत्तीच्या 26 जणांचं उभारलेलं झाड मुळासकट उपटून काढतात महाराज. गांभीर्यानं विचार करण्यासारखा आहे. रोज हरिपाठ करतो. एका मुलानं तक्रार केली शिक्षकांकडे. एका विद्यार्थ्यानं शिक्षकांकडे तक्रार केली, मॅडम मुझे पसंद नहीं, मला नाही पसंद आहे. क्या? म्हणे तुम्ही म्हणता अभ्यास करा. गेले 15 वर्षापासून नुसता अभ्यासच करतोय आम्ही, तरी अभ्यास काही अजून संपत नाही. आणि क्रिकेटची मॅच नुसतं कोणाकडून साधा निरोप कळू द्या, अजिबात अभ्यास केलेला नाही, तरी अख्खी शाळा सोडून द्यावी वाटते आम्हाला. असं का? त्याच्यातलं इथे गमक आहे. ज्या दिवशी मनाला विषयांची लागलेली हाव पूर्ण होईल, त्या दिवशी मनाला हरीच्या नामाचा छंद लागेल. हे कामचलाऊ सरकार नाही जमणार ना महाराज. अनंत जन्मापासून अंतःकरणामध्ये पडलेले जे संस्कार आहेत हे आपल्याला विषयांकडे ओढत नेतील, फरफटत नेतील. पण या संस्कारांवर विजय मिळवण्यासाठी नामचिंतनाची कशी गरज आहे त्याचं नाव आहे छंद. नामाचा काय लागला पाहिजे? छंद लागला पाहिजे. आहे का आपल्याजवळ? म्हणून त्या नामाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्यावर उमटत नाही. त्याचं हे कारण आहे. म्हणून तुकोबाराया म्हणतात सुधरा. काय सुधरा? मना लागलिया छंद. याचा अर्थ बघा, एक लक्षात घ्या. रामकृष्ण हरी एकदा नाही करायचे आपल्याला. रामकृष्ण हरी एकदा नाही करायचं. कसं नाही करायचं? एकदा श्वासासारखं. एकदा श्वास घेतला म्हणजे दिवसभराचं काम भागलं का आपलं? चला एकदा घेऊ. फार 5-4 वाढवतो आम्ही. 5 वेळा घ्या. भागल का दिवसभराचं? नाही भागणार आहे. जर का जगण्यासाठी जीवन एक 5 श्वासानं चालत नाही, निरंतर जोपर्यंत श्वास चालतात तोपर्यंत आपण जिवंत आहोत हा अर्थ निघतोय. आपण जिवंत आहोत म्हणून श्वास घेतो का श्वास घेतो म्हणून जिवंत आहोत? याचा अर्थ करा. श्वास घेतो म्हणून जिवंत आहोत, जिवंत आहोत म्हणून श्वास घेतो हा अर्थ नाहीये. तसं अजिबात लक्ष नाही दिलं तरी श्वास प्रश्वासाची प्रक्रिया अहोरात्र सतत चालतीये. नामाचं तसं होऊ द्या. हा परिणाम चित्तावर उमटवावा लागतो. तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, पण आपल्या वाचेमध्ये त्या नामाचा हा छंद लागला पाहिजे. माझी मज झाली झाली अनावर वाचा. माझी वाचा मज अनावर झाली म्हणजे माझी वाचा मला आवरत नाही. आपलं हे धोरण मनावर लागतंय. माझं मन मला आवरत नाही. आणि तुकोबारायांचं काय चाललंय? माझी वाचा मला आवरत नाही. छंद या नामाचा हा फरक आहे. आपल्या नाम घेण्यामध्ये हा फरक आहे. हा काढावा लागेल. म्हणून लागलिया छंद. आता बघा, तुकोबारायांच्या या छंद नावाच्या प्रक्रियेला गांभीर्यानं जर आपण घेतलं आणि तुकोबाराय सांगतात तेच खरंय, हा विश्वास जागा केला अंतरामध्ये. मी जेवतो आणि भूक भागते हे सुद्धा खरं नाही. तुकोबारायाची सांगतात तेच खरं आहे. हा विश्वास अंतरामध्ये जागा करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे
संतांची पायी हा म्हणजे कोणता हो? निर्माण झालेला बरं का, बिना निर्माण झालेला नाही चालणार. निर्माण झालेला हा माझा विश्वास. हा जो विश्वास आहे संतांच्या पायावर एकदा जागा झाला, मग बघा नामाची जी आवड आहे ती त्यांच्या संगतीमध्ये भोगा. कथा त्रिवेणी संगम, एक देव, दुसरा आहे भक्त आणि तिसरा आहे नाम. याला म्हणतात त्रिवेणी संगम. याच्यामध्ये नामाची चव जर का आपल्याला मिळाली, लक्ष द्या, इथे जर का घरात पण आपण रामकृष्ण हरी करतो, पण घरातला रामकृष्ण हरी भक्ताच्या सोबतला नाही, संगतीतला नाही, त्याच्यामुळे परिणाम करत नाही. काय परिणाम करतात? तेल आणा, मिरची आणा, बटाटी आणा, वाटाणे आणा, मुगडाळ आणा, चणा डाळ आणा, त्याची चव कळलेली असते. म्हणून नामाच्या चवी बरोबर अपरिचित असलेलो आपण जर का नामाची चव कळाली, ती कळून घ्यायची असेल, त्याचं नाव आहे, त्याचा दरवाजा आहे संत, त्याचा दरवाजा आहे भक्त. तुकोबारायांची प्रार्थना बघा कशी, अखंड जया तुझी प्रीती. कोणाचं वर्णन आहे? देवाचं की भक्तांचं? अखंड जया तुझी प्रीती, मजदी तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा न आणि कांटाळा. विठ्ठला विठ्ठला.